चालतं दिसून हो. शंभर टक्के सत्य आहे, त्याच्यामध्ये काही अंश सत्य आहेत. काही संभाजीनगरच्या बाबतीची माहिती घेतली असता पोलीस कर्मचारी, रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचे वाहन आहेत. काही वेळेस तर अशी पण माहिती मिळालेली आहे की जे काही आजी पोलीस आहेत त्यांचे नातेवाईकाच्या नावावर गाड्या घेऊन सुद्धा चालत असल्याबाबतची माहिती मिळालेली आहे. सदर बाब ही दुर्दैवी आहे. पोलीस हे कोणत्याही अवैध धंदे जे चालतात त्यांना रोखण्याचं काम पोलिसांचं आहे आणि अशा प्रकारचं जर काम होत असेल तर ते समाजासाठी आणि आपल्या देशासाठी हे योग्य नाही. अशा वाळू चोरीला जे काही पोलीस बढावा देत आहेत त्यांच्यासाठी कारवाई करावी अशी तुम्ही मागणी करणार? आम्ही तर संभाजीनगरमध्ये जी काही घटना झाली होती त्या अनुषंगानं पोलिसावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगानं कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार सर यांनी तात्काळ त्या सदर घटनेची चौकशी केली आणि त्या प्रकरणात जो दोषी PSI होता, रात्र ड्युटी ऑफिसर म्हणून जो PSI होता प्रशांत पासलकर, याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला, त्या ठिकाणी दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचबरोबर 353 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्या ठिकाणी 9 आरोपी, व्हिडिओमधून 9 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 6 आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील जी काही कारवाई, तडीपारीची कारवाई असेल किंवा MPD असेल किंवा मोका असेल, या अंतर्गत जर ती बसत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचं काम चालू आहे. त्यामुळं आमचं जे काही पुकारलेलं आंदोलन आहे ते माघार घेतलेलं आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी संभाजीनगर आणि पोलीस आयुक्त संभाजीनगर यांनी तत्परता दाखवून आणि योग्य ते समन्वय दाखवून गुन्हा दाखल केलेला आहे आणि कारवाई झालेली आहे. त्यामुळे संघटना सदर प्रकरणाबाबतीत आम्ही समाधान आहोत. धन्यवाद. सर, मला काय सांगणार, औरंगाबाद प्रकरणामध्ये काही वाळू माफियांना पोलिसांनी अभय दिल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. तुम्ही यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे, काय कारवाई झाली? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तहसीलदार श्री रमेश मुंडोड हे जे तहसीलदार आहेत ते वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करत असताना त्यांना 100 ते 150 वाळू माफियांच्या आणि वाळू चोरांच्या टीमनं घेरलेलं होतं आणि ती कारवाई करत असताना पोलिसांची त्यांनी मदत मागितली, परंतु दुर्दैवानं त्यांना पोलिसांची मदत वेळेवर भेटली नाही. त्यामुळं गाडी त्यांच्या ताब्यातून पळवून नेली आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार जेव्हा पोलीस ठाण्यात गेलेले होते तर ते गुन्हा दाखल करून न घेता त्यांना तीन तास तिथं त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि तहसीलदाराचीच गाडी पोलीस ठाण्यामध्ये जप्त करून घेतली. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी सर्व व्यक्ती, पोलीस असो किंवा तहसीलदार असो किंवा इतर कोणतेही शासकीय व्यक्ती असो, एक प्रशासनाचा एक भाग म्हणून इथं कर्तव्य बजावत असते आणि अशा गोष्टी होणं हे चुकीचं आहे. त्याच्या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनानुसार आमच्या जे जिल्हा शाखेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मान्य जिल्हाधिकारी आणि इतर लोकांना ते निवेदन दिलेलं आहे. आणखी काय सर, आपल्या उपजिल्हाधिकारी जे आहे मैत्र मॅडम किंवा तहसीलदार यांच्या गाड्यावर अनेक हल्ले होतात, मात्र हल्ले सुरूच असतात आणि पोलीस प्रशासन मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करते, काहीच कारवाई करताना दिसत नाही. कोणतीही शासकीय यंत्रणा जी आहे कारवाई करत असेल तर त्याला पुरेसं बंदोबस्त देणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तहसीलदार किंवा जे काही महसुली पथक आहेत त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत. यापूर्वी थोडेसे धक्काबुक्कीचे प्रकार होत असायचे, पण आता मागच्या काही कालावधीमध्ये सशस्त्र हल्ले असतील किंवा गंभीर दुखापत करणे असेल किंवा जीवघेणा हल्ला असेल, अशा प्रकारचे हल्ले वाढत आहेत. त्यासाठीचं एकच हे आहे की जर समजा त्यांच्यावरती कडक कारवाई झाली, पोलिसांमार्फत कडक कारवाई झाली, व्यवस्थित FIR लिहिल्या गेला, व्यवस्थित तपास केला गेला आणि त्यांना शिक्षा जर झाली तर नक्कीच त्यांच्यावरती पाबंदी येईल. परंतु तशा प्रकारे होत असताना काही अंशी दिसत नाही.
त्यामुळं हे जे वाळू चोर आहेत किंवा वाळू माफिया आहेत त्यांचं मनोबल वाढत आहे आणि प्रशासकीय यंत्रणा किंवा महसूल पथक किंवा जे पथकातील लोक आहेत त्यांचं मनोबल खच्चीकरण होत आहे. वाळू माफियाने काय आव्हान करायचं? आम्ही आमच्यावर कितीही जरी हल्ले झाले तरी सुद्धा आम्ही त्यांना एवढंच आव्हान करू किंवा आव्हान करू की तुम्ही किती हल्ले करा, आम्ही त्याच्या चौपट आम्ही कारवाई करणार आहेत. आणि यासोबतच मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन एकत्र सुद्धा आहेत. याचे सुद्धा उदाहरणं आहेत. जालन्यामध्ये तर आम्ही पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन एकत्र येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत आणि 100% त्यांची नांगी ठेचल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. संभाजीनगरमध्ये जो काही प्रकार घडला यामुळे पोलीस